नमस्कार मित्रांनो, मी नेहा. दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात सफाई कामगार म्हणून काम करायचे. पण कोणालाही माहिती नव्हते की मी तोच कचरा वेचून लाखो रुपये कमावत होते. हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील की डॉक्टर आणि परिचारिका प्रसूतीच्या वेळी कचऱ्यात काय टाकतात. एक अशी वस्तू ज्याला हे जग सोन्याच्या भावात खरेदी करायला तयार होतात. नमस्कार मित्रांनो, माझे नाव नेहा आहे. लहानपणापासूनच मी गरिबी आणि कष्टाशिवाय काहीही पाहिले नाही. माझे वडील एक गरीब मजूर होते, एक रोजंदारी कामगार जो आयुष्यभर कष्ट करत असे. पण त्यांना 2 वेळचे जेवणही परवडत नव्हते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते आणि मला 2 भाऊ होते. जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत बिघडू लागली तेव्हा कुटुंबाची चूल नाहीशी झाली. त्यांचे शरीर कमकुवत झाले आणि एके दिवशी त्यांनी कामावर जाणे बंद केले. मग माझ्या आईने धाडस केले आणि मी आज जिथे काम करते त्याच खाजगी रुग्णालयात आईने साफसफाई करायला सुरुवात केली. ते एक सामान्य काम होते, पण माझ्या आईच्या तुटपुंजा पगारामुळे आमचे घर कसे तरी सुरू राहिले. पण आमच्या आयुष्यातील धक्के तिथेच थांबले नाहीत. आजाराशी झुंज देत असताना एके दिवशी माझे वडील गेले. माझी आई पूर्णपणे एकटी पडली. मग वडील गेल्यानंतर एका वर्षाने तिने माझे लग्न एका दूरच्या नातेवाईकाच्या मुलाशी म्हणजेच संजयशी केले. कारण आमच्या वडिलांनी लहानपणीच आमचे लग्न ठरवले होते. माझ्या आईला हे माहीत नव्हते की संजय हा ड्रग्जचे व्यसन करतो आणि तो जबाबदारीपासून दूर राहून नेहमी दारू पिऊन राहायचा. लग्नानंतर जेव्हा हे सत्य समोर आले तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकली. माझ्या आईला डायबेटिसचा त्रास होता आणि त्यामुळे तिची तब्येत अनेकदा बिघडत होती. मला 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. संजय काहीही काम करत नव्हता, त्यामुळे संपूर्ण घर चालवण्याचा भार माझ्यावर पडला. एके दिवशी जेव्हा माझ्या आईची शुगर लेवल खूपच कमी झाली तेव्हा मी तिचा हात धरून म्हणाले, आई, आता तू आराम कर, मी तुझ्या जागी कामाला जाईन. माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, नेहा, मी तुम्हाला आयुष्यात काहीही देऊ शकले नाही. मी तुम्हाला योग्य शिक्षणही देऊ शकले नाही. मी फक्त तुम्हाला ही गरिबी दिली. आता तूही तेच काम कर जे मी नेहमी करत आले आहे. मी तिचा हात धरत म्हणाले, आई, कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते आणि आता काहीही झाले तरी मला संजयसोबत संसार पूर्ण करावाच लागणार आहे. मला घराचा आदरही राखायचा आहे. नशिबाने मला त्याच ठिकाणी आणले होते जिथे माझी आई एकेकाळी उभी होती. मी त्याच रुग्णालयात, त्याच गणवेशात तिच्याच जागी काम करू लागले. माझ्या आईने तिच्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने रुग्णालयात चांगली प्रतिष्ठा मिळवली होती, ज्याचा मला फायदा झाला. पण घरातली गरिबी मात्र तशीच राहिली. माझ्या पतीचे व्यसन, माझ्या आईची महागडी औषधे आणि मुलांचा वाढता खर्च यामुळे माझी खूप दमछाक होत होती. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांतच माझा पगार संपत असे. माझी ड्युटी बहुतेक वेळा प्रसूती कक्षात असायची. फरशी झाडणे, कचरा साफ करणे, औषधे फवारणे आणि रसायने साफ करणे या माझ्या सर्व जबाबदाऱ्या होत्या. दररोज रक्त, औषधे आणि रसायनांचा मिश्रित वास माझ्या नाकात भरून जात असे. मला माझ्या शरीरातूनही तोच वास येऊ लागला. प्रसूती कक्ष ही एक विचित्र जागा आहे. कधीकधी मला बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ऐकू येतो, कधीकधी आईचा किंचाळण्याचा आवाज. एकीकडे आनंदाचे वातावरण होते तर दुसरीकडे कोणाच्या तरी आशा भंग पावत होत्या. अभिनंदन दीदी, हा मुलगा आहे. मी अनेकदा रुग्णाच्या कुटुंबाला ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी धावत असे. खूप खूप धन्यवाद भाभी, ते हसत हसत म्हणायचे. आणि कोणीतरी माझ्या तळहातावर 500 रुपयांची नोट ठेवत असे. ते माझ्यासाठी एका खजिन्यासारखे होते. थोडे जास्त पैसे मिळतील या आशेने मी नेहमीच ही आनंदाची बातमी सांगणारी पहिली असायची. पण तेही समुद्रातील एका थेंबासारखे होते. घरी पोहोचताच मुलांच्या मागण्यांचा वर्षाव असायचा. आई, मला नवीन बूट हवे आहेत. माझे बूट खूप फाटलेत. किंवा आई, आम्हाला आज ज्यूस प्यायचा आहे. त्यांचे शब्द जणू काही माझ्या हृदयात बाणांसारखे घुसत होते. माझी सर्व कमाई,
माझ्या आईच्या औषधांवर आणि संजयच्या व्यसनांवर संपून जात असे. माझ्या मुलांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या. रात्री मी छताकडे पाहत विचार करत असे की मी माझे आयुष्य असेच स्वच्छ करण्यात घालवीन का? गरिबीचा हा अंधार माझ्या आयुष्यातून कधी संपेल का? पण एके दिवशी नशिबाने एक वळण घेतले, ज्याने मला जमिनीवरून आकाशात उचलले. पण मला माहित नव्हते की माझे नशीब मी दररोज उचललेल्या कचऱ्यात लपलेले आहे. एक असे रहस्य जे मला काही दिवसांत श्रीमंत बनवेल, परंतु ज्याची किंमत मला आयुष्यभर मोजावी लागू शकते. त्या दिवशी एक चमकदार काळ्या रंगाची गाडी माझ्या घरासमोर थांबली. रस्त्यावरील सर्व मुलांनी खेळणे थांबवले आणि काळ्या कारकडे पाहत राहिले. यापूर्वी कधीही आमच्या रस्त्यावर इतकी मोठी आणि स्वच्छ कार आली नव्हती. मी तिथेच उभी राहिले आणि आश्चर्यचकित झाले की माझ्या घरासमोर ही कार इथे काय करत आहे. कोट घातलेला एक स्वच्छ माणूस कारमधून बाहेर पडला. त्याने माझ्या घराकडे आणि नंतर माझ्याकडे पाहिले आणि विचारले, तू नेहा आहेस का? त्याचा आवाज कर्कश होता. मी संकोचून म्हणाले, हो, मी नेहा आहे. तुमचे काही काम आहे का? त्याने विचारले, तू दिल्लीतील त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लेबर रूममध्ये क्लीनर म्हणून काम करतेस ना? माझे हात पाय कापू लागले. मी कुठे काम करते हे त्याला कसे कळले? मी हळूच मान हलवली. काय झाले, काही समस्या आहे का? मला काळजी वाटत होती की हॉस्पिटलमधून माझी काही तक्रार असेल. पण तो हसला आणि म्हणाला, नाही, काही समस्या नाही. खरे तर तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत. मला धक्का बसला. जर हॉस्पिटलचा प्रश्न असता तर तुम्ही मला तिथे बोलावू शकला असता. घरी येण्याची काय गरज होती? मी त्याच्याकडे संशयाने पाहिले. त्याने विचारले, मी आत येऊ शकतो का? मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे. मी संकोच केला आणि त्या माणसाला आत येण्यास सांगितले. माझे छोटे घर आणि कोसळलेल्या भिंती त्याच्या महागड्या कपड्यांमुळे मला लाजल्यासारखे वाटत होते. मी धाडस एकवटून त्या माणसाला म्हणाले, हे बघा, मी अनोळखी लोकांशी बोलत नाही. पण तुम्ही माझ्या हॉस्पिटलचा उल्लेख केला म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. मी तिथे 5 वर्षांपासून काम करत आहे आणि माझ्या आईने माझ्या आधी 15 वर्षे तिथे काम केले आहे. ते ऐकून त्याचे डोळे चमकले. तो म्हणाला, म्हणजे तुला तर हॉस्पिटलबद्दल सर्व काही माहीत असले पाहिजे, विशेषतः लेबर रूम. मी म्हणाले, हो, मला माहिती आहे, पण तिथे प्रत्येकजण अगदी प्रामाणिकपणे काम करतो. काहीही चुकीचे घडत नाही. तो किंचित झुकला आणि म्हणाला, हे बघा, मला फक्त त्यांच्या दयाळूपणाचा फायदा घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही पुरेसे पैसे कमवू शकाल, ज्यामुळे तुम्हाला इतका पैसा मिळेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी आश्चर्याने विचारले, कोणता फायदा? तो हसला आणि म्हणाला, तुम्हाला रोज कचरा उचलावा लागतो, बरोबर ना? त्याच कचऱ्यात तुमच्यासाठी असे काहीतरी आहे जे तुम्हाला काही दिवसात करोडपती बनवू शकते. त्याचे हे विधान माझ्या डोक्यावर हातोडा मारल्यासारखे वाटले. लक्षाधीश, आणि तेही कचऱ्यातून. क्षणभर मला वाटले की हा माणूस वेडा आहे किंवा माझी थट्टा करत आहे. तुम्ही माझ्या गरिबीची थट्टा करायला इथे आला आहात का? माझा स्वर अचानक कडक झाला. मान्य आहे की आम्ही गरीब कचरा वेचणारे आहोत आणि तुम्ही श्रीमंत. पण आम्हाला आमचे आयुष्य जगू द्या आणि येथून निघून जा. तो माणूस माझ्या बोलण्यावर रागावण्याऐवजी तो किंचित हसला आणि म्हणाला, नेहाजी, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुमच्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनाही कळत नाही आणि येथील लोकांना हे कळत नाही की बाळंतपणानंतर स्त्रिया एक मौल्यवान वस्तू फेकून देतात जी त्यांना हजारो लाखो रुपये कमावून देऊ शकते. त्याच्या शब्दात असे काहीतरी होते ज्यामुळे माझा राग कुतूहलात बदलला. काय? कोणत्या प्रकारची मौल्यवान वस्तू? त्याने खिशातून एक दुमडलेली स्लिप काढली आणि मला दिली. उद्यापासून जेव्हा जेव्हा प्रसूती होईल तेव्हा तू ती वस्तू कचऱ्यातून काढून वेगळ्या बॅगेत ठेवणार आहेस. मी म्हटले, ठीक आहे, पण ती वस्तू काय आहे ते मला सांगा. त्याने स्लिप माझ्याकडे दिली. ते सर्व त्यावर लिहिले आहे. काळजीपूर्वक वाचा. तुमचे काम उद्यापासून सुरू होते. मी स्वतः तुमच्याशी संपर्क साधेन. असे म्हणून तो उठला आणि बाहेर पडला.
मी त्याला जाताना पाहत राहिले. मग थरथरत्या हातांनी मी ती स्लिप उघडली. त्यावर फक्त एक शब्द लिहिलेला होता. मी कधीकधी नर्सेस वापरत असलेले एक वैद्यकीय शब्द ऐकला होता, पण मला त्याचा अर्थ माहीत नव्हता. मी ते वारंवार वाचले. डॉक्टर आणि नर्स वापरलेल्या कापूस आणि पट्ट्यांसह फेकून देणारी ही निरुपयोगी वस्तू इतकी मौल्यवान कशी असू शकते हे मला समजले नाही. माझे हृदय मला म्हणाले की ते एक फसवणूक आहे, पण माझ्या मनाने मला सांगितले की जर तो जे बोलत होता त्यात थोडासाही तथ्य असेल तर ते माझे आणि माझ्या मुलांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. त्या एका शब्दाने माझ्या आत लोभ आणि भीतीची लढाई पेटली. एक निर्णय जो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलच्या लेबर रूममध्ये सोडवला जाणार होता. त्या रात्री मला झोप येत नव्हती. स्लिपवरील शब्द माझ्या मनात सतत येत होते. तो अनोळखी व्यक्ती, त्याचे आत्मविश्वासू डोळे आणि करोडपती होण्याची त्याची चर्चा, हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते. एक असे स्वप्न जे भयानक आणि सुंदर होते. एकीकडे माझी भीती मला ती कृती करण्यापासून रोखत होती, तर दुसरीकडे माझ्या घराची अवस्था, माझ्या मुलांचे भुकेले चेहरे आणि माझ्या आईचे आजारपण मला त्या मार्गावर ढकलत होते. मी उठले आणि एका कोपऱ्यात झोपलेल्या माझ्या मुलांकडे पाहिले. त्यांचे फाटलेले कपडे आणि कमकुवत शरीर पाहून मला वेदना झाल्या. नाही, मी तुमचे आयुष्य असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही, मी स्वतःशीच बडबडले. जर माझ्या नशिबाचे सोने त्या कचऱ्यात लपलेले असेल तर मी ते बाहेर काढेन. या विचाराने माझ्या आतली भीती नाहीशी झाली. त्याची जागा एका विचित्र धैर्याने आणि बेफिकिरीने घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉस्पिटलसाठी तयार होत असताना माझे हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत होते. मी माझ्या कामाच्या बॅगेत एक अतिरिक्त स्वच्छ बॅग घेतली. माझे हात थरथरत होते, पण माझा निश्चय पक्का होता. मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा सर्व काही तसेच होते. तेच कॉरिडॉर, तेच लोक, तीच दुर्गंधी, पण आज सर्व काही वेगळे वाटत होते. आता मला प्रत्येक चेहरा माझ्याकडे संशयाने पाहत असल्याचे जाणवले. कविताने विचारले, नेहा, आज तू खूप शांत दिसत आहेस. तुला बरे वाटते का? कविता, ती हॉस्पिटलमध्ये एक अनुभवी आणि कडक नर्स होती. मला पूर्णपणे धक्का बसला. हो कविता ताई, मी ठीक आहे. काल रात्री मला झोप येत नव्हती. चला कामाला लागूयात. आज सकाळी 3 प्रसूती झाल्या. प्रसूती कक्ष पूर्णपणे स्वच्छ असावा. तिने आदेश दिला आणि मी पुढे निघाली. तिचे बोलणे ऐकून माझे हृदय जलद गतीने धडधडत होते. 3 केस म्हणजे 3 संधी. मी पटकन माझा झाडू आणि पुसणे उचलले आणि प्रसूती कक्षाकडे निघाले. मी साफसफाईचे काम करत होते, पण माझे लक्ष आतून येणाऱ्या आवाजांवर केंद्रित होते. मी काचेच्या दारातून आत डोकावण्याचा प्रयत्न करत राहिले. वेळ हळूहळू जात होता आणि माझी चिंता वाढत गेली. मग तो क्षण आला. पहिली प्रसूती पूर्ण झाली. परिचारिकांनी बाळाला स्वच्छ केले, तिला वॉर्मरमध्ये ठेवले आणि नंतर कुटुंबाला आनंदाची बातमी सांगितली. अभिनंदन भाऊ, ही मुलगी आहे. मुलीच्या वडिलांनी आनंदाने 500 रुपयांची नोट माझ्याकडे पुढे केली. पण आज माझी नजर त्या नोटवर नव्हती, तर त्या कचऱ्याच्या डब्यावर होती, जिथे नर्सने ती मौल्यवान वस्तू रक्त आणि कापसाने माखलेल्या इतर अनेक वस्तू फेकल्या होत्या. डॉक्टर आणि नर्स खोलीतून बाहेर पडताच मी लगेच साफसफाईच्या बहाण्याने आत गेले. मी दार थोडेसे बंद केले आणि कचऱ्याच्या डब्याकडे धाव घेतली. माझे हात थरथरत होते, माझे कपाळ घामाने माखले होते. मी माझ्या आयुष्यात कधीही चोरी केली नव्हती आणि हे जगातील सर्वात कठीण काम वाटत होते. मी धाडस केले आणि कचऱ्याच्या डब्यात हात घातला. रक्त आणि इतर घाण पाहून मला मळमळ झाली. पण त्या अनोळखी व्यक्तीचे शब्द माझ्या कानात घुमले. हे काही दिवसांत तुला करोडपती बनवेल. मी त्याच्या वर्णनाशी जुळणारी वस्तू उचलली आणि पटकन माझ्या लपवलेल्या बॅगेत ठेवली. तेवढ्यात अचानक दार उघडले आणि एक ज्युनियर नर्स आत आली. अरे नेहा, तू अजून हे साफ केले नाहीस का? लवकर कर, आपल्याला दुसरा रुग्ण आणायचा आहे. मी जवळजवळ अडकले होते. मी पटकन बॅग बादली खाली लपवली. हो ताई, मी 5 मिनिटांत सगळे साफ करेन, मी घाबरून म्हणाले.
ती गेल्यानंतर मला दिलासा मिळाला. हे प्रकरण पकडले जाण्याच्या मार्गावर होते. संध्याकाळपर्यंत मी भीतीने आणखी 2 चोरण्यात यशस्वी झाले होते. निघण्याची वेळ आली तेव्हा मी ती बॅग माझ्या मोठ्या बॅगेत लपवली आणि हॉस्पिटलच्या मागच्या गेटकडे निघाले. तो गेट क्वचितच वापरला जात असे. तिथे पोहोचल्यावर मी त्या माणसाने दिलेल्या नंबरवर कॉल केला. मी मागच्या गेटवर आहे. तो माणूस म्हणाला, मी 5 मिनिटात तिथे पोहोचे. बरोबर 5 मिनिटांनी तीच काळी कार अंधारातून बाहेर पडली. तो माणूस गाडीतून उतरला आणि माझ्याकडे वळला. काहीही न बोलता मी त्याला ती बॅग दिली. त्याने ती बॅग गाडीच्या मागच्या सीटवर फेकली आणि खिशातून नोटांची एक जाड गड्डी काढली आणि माझ्या हातात दिली. ही तुझ्या आजच्या कष्टाची कमाई आहे. तो हसत म्हणाला. मी थरथरत्या हातांनी नोटा धरल्या. मी माझ्या आयुष्यात एकाच वेळी इतके पैसे कधीच पाहिले नव्हते. त्या 2000 रुपयांच्या नोटा होत्या. कदाचित 800 पेक्षा जास्त. माझ्या संपूर्ण मासिक पगाराच्या 10 पट. तो म्हणाला, मी तुम्हाला सांगितले होते, हे कचरा नाही तर सोने आहे. तो हसला आणि गाडीत बसून वेगाने निघून गेला. मी नोटांकडे पाहत तिथेच उभी राहिले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. भीती, अपराधीपणा आणि लाजेच्या भावना आता लोभ आणि आनंदाने झाकल्या गेल्या होत्या. त्या क्षणी मला माझी भुकेलेली मुले, माझी आजारी आई आणि एक उज्ज्वल उद्या दिसत होता. मी तेव्हाच ठरवले की मी हे काम दररोज करेन. हॉस्पिटलपासून घरी जाण्याचा प्रवास हवेत उडून जाण्यासारखा वाटत होता. मी धरलेल्या नोटांचे बंडल आता कागदाच्या तुकड्यांसारखा वाटत नव्हता. त्या माझ्या आशा होत्या, माझ्या मुलांची स्वप्ने, माझ्या आईची आरोग्य हमी. भीती आणि अपराधीपणा कमी झाला होता. त्याची जागा एका विचित्र, मादक आनंदाने घेतली होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असहाय्य वाटले नाही तर शक्तिशाली वाटले. घर सोडण्यापूर्वी मी थेट त्या मेडिकल स्टोअरमध्ये गेले जिथे मी नेहमीच माझ्या आईची औषधे घेत असे. मी म्हणाले, भाऊ, मला माझ्या आईची डायबिटीसची औषधे द्या. दुकानदाराने मला वर खाली पाहिले आणि हळूच म्हणाला, आधी मागचे 2000 रुपये भरा, मग तुम्हाला औषध मिळेल. त्याच्यावर रागावण्याऐवजी मी शांतपणे माझ्या बॅगेतून 2000च्या नोटा काढल्या आणि त्या काउंटरवर ठेवल्या. हे घ्या तुमचे 2000 रुपये. आणि आता माझ्यासाठी 2 महिन्यांची औषधे पॅक करा. दुकानदाराचे डोळे विस्फारले. त्याचा आवाज लगेच बदलला. अरे ताई, मी ते तुम्हाला लगेच देतो. त्यावेळी पहिल्यांदाच मला पैशाच्या शक्तीचा खरा अर्थ समजला. तिथून मी फळे आणि भाजीपाला दुकानात गेले. माझ्या मुलांना आवडणारी सर्व फळे मी खरेदी केली. नंतर मी किराणा दुकानातून एका महिन्याचा किराणा सामान खरेदी केला. शेवटी मी मुलांच्या कपड्यांच्या दुकानात गेले आणि त्यांना नवीन कपडे आणि चमकदार बूट आणले. मी घरी पोहोचले तेव्हा दोन्ही हात बॅगांनी भरलेले होते. माझा मुलगा आनंदाने ओरडला, आई. त्याने बॅगमधून एक नवीन शर्ट काढला. माझ्या मुलीने नवीन बूट तिच्या छातीशी धरून मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावरील खरा आनंद पाहून मला असे वाटले की मी कोणताही गुन्हा केला नाही तर सर्वात उदात्त कृत्य केले आहे. माझ्या आईने माझा हात धरला आणि एका कोपऱ्यात नेले. तिचा चेहरा आनंदासोबतच काळजीने भरला होता. नेहा, हे सर्व कुठून आले? तू कर्ज घेतले नाहीस ना? बघ नेहा, आपण गरीब आहोत पण आपण उधारीवर जगू शकत नाही. मी या प्रश्नासाठी तयार होते. नाही आई, हॉस्पिटलने आम्हाला बोनस दिला. त्यांनी सांगितले की हे तुमच्या आणि तुमच्या आईच्या वर्षानुवर्षे केलेल्या प्रामाणिक कामाचे बक्षीस आहे. मी कुशलतेने खोटे बोलले. पण माझ्या आईला त्यावर पूर्ण विश्वास नव्हता, पण ती गप्प राहिली. दरम्यान माझा नवरा संजय नवीन वस्तू आणि कपडे पाहून त्याचे डोळे लोभाने चमकले आणि म्हणाला, आता माझ्या खर्चासाठी मला काही पैसे दे. माझे मित्र वाट पाहत आहेत. पूर्वी मी भीतीने त्याला पैसे द्यायचे, पण आज माझ्या आत एक नवीन नेहा होती. मी म्हणाले, तुला पैसे मिळणार नाहीत. हे पैसे मुलांच्या कपड्यांसाठी आणि आईच्या औषधांसाठी आहेत, तुमच्या व्यसनासाठी नाही. मी त्याच्या डोळ्यात सरळ पाहत आणि त्याच्याकडे 500 रुपयांची नोट फेकत म्हटले, हे घे आणि दिवसभर मला तुझा चेहरा दाखवू नकोस. तो थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिला.
मग घराबाहेर पडला. आज मी फक्त पैसे कमवले नव्हते, मी माझा गमावलेला सन्मान आणि आत्मविश्वास परत मिळवला होता. त्या दिवसापासून ते माझे रोजचेच काम बनले. मी दररोज रुग्णालयात जात असे, पण आता फक्त स्वच्छता करणे हा उद्देश नव्हता. मी प्रसूती कक्षाच्या बाहेर एखाद्या शिकारीसारखी माझ्या शिकारची वाट पाहत राहिले. पहिल्या दिवसाची भीती आता ती सवय झाली होती. खोलीत कधी प्रवेश करायचा, नर्सेसच्या नजरेतून कसे दूर जायचे आणि नीटनेटके कसे काम करायचे हे मला माहीत होते. आता ती कचरापेटी मला घाणेरडी वाटत नव्हती, कारण तो माझ्यासाठी एक खजिना बनला होता. दररोज संध्याकाळी मी मागच्या गेटवर काळ्या गाडीतील त्या माणसाला भेटायचे आणि मी त्याला बॅग द्यायचे. तो मला नोटांची एक गड्डी देत असे आणि आम्ही काहीही न बोलता निघून जायचो. काही आठवड्यांतच माझे घर पूर्णपणे बदलले होते. स्वयंपाकघरात आता कशाचीच कमी नव्हती. मुलांना चांगले खायला आणि चांगले कपडे मिळू लागले. औषधांमुळे आईची तब्येतही सुधारत होती. पण हा बदल फक्त माझ्या घरापुरता मर्यादित नव्हता. शेजारच्या लोकांच्याही लक्षात येत होता. एक शेजारणी म्हणाली, असे दिसते की तुला लॉटरी लागली आहे. मी फक्त हसले, ही देवाची कृपा आहे. मला ते माहीत होते. सर्वांच्या नजरा माझ्यावर होत्या. मला त्यांचे कुजबुजणे, माझ्या आईचे काळजीत असलेले डोळे, सर्व काही जाणवत होते. पण मला संपत्तीचा नशा व्यापला होता. पैसा ही एक विचित्र गोष्ट आहे. जेव्हा तो तिथे नसतो तेव्हा तो प्रतिष्ठा आणि आत्मा दोन्ही चिरडून टाकतो, आणि जेव्हा तो तिथे असतो तेव्हा तो माणसाला त्यांचे स्थान विसरायला लावतो. माझ्यासोबतही असेच काहीसे घडत होते. मी आता पूर्वीसारखी लाजाळू नेहा राहिलेली नव्हते, जी हात जोडून सर्वांना नमस्कार करत होती. माझ्या चालण्यात आता आत्मविश्वास होता. माझ्या आवाजात ताकद होती. मी माझी झोपडी सोडली होती आणि शेजारच्या कडेला एक छोटेसे पण कायमचे घर भाड्याने घेतले होते. घरात एक रेफ्रिजरेटर, एक टीव्ही आणि मला आवश्यक असलेले सर्व काही होते. माझी मुले इतर मुलांसारखे छान कपडे घालत होती आणि त्यांच्याकडे महागडी खेळणी होती. मी हॉस्पिटलमधील माझी नोकरी सोडली नव्हती, कारण तीच माझी खरी संपत्ती होती. पण आता नेहा आंटी, जी तिथे झाडू आणि फरशी पुसायची, तिच्यामुळे मी नेहाजी झाले होते. मी अनेकदा नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी काही ना काहीतरी खाण्यासाठी घेऊन जायचे. कधीकधी मी एखाद्याला पैशांची गरज असल्यास मदत देखील करायचे. माझ्या वृत्तीने सर्वांना आश्चर्यचकित केले, पण कोणीही मला थेट विचारण्याची हिंमत केली नाही. रात्री मी थोड्याशा आवाजाने जागे व्हायचे. जर हॉस्पिटलमध्ये कोणी माझ्याकडे पाहत असेल तर या विचाराने मला घाम फुटायचा. मला नेहमीच असे वाटायचे की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. जणू भिंतींनाही कान आहेत. कोणी माझे रहस्य ऐकत आहे. माझा लोभ मला दररोज या आगीत ढकलत होता, पण माझा विवेक मला आवरत होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे मी प्रसूती कक्ष साफ करत असताना अचानक मुख्य परिचारिका मिस डिसूझा आत आल्या. ती एक अतिशय कडक आणि तत्वनिष्ठ महिला होती. तिच्या उपस्थितीने सर्व कर्मचारी थरथर कापत होते. ती मला कठोरपणे म्हणाली, नेहा, ही कचरापेटी अजूनही का भरलेली आहे? तुम्हाला माहिती आहे का, यामुळे संसर्ग पसरू शकतो. त्या क्षणी माझे सामानही कचरापेटीत पडले होते. हो मॅडम, मी ते उचलणारच होते. दुसऱ्या एका रुग्णाची प्रकृती गंभीर होती, म्हणून मी तिथे मदत करायला गेले. तिने माझ्याकडे संशयाने पाहिले, नंतर कचऱ्याच्या डब्याकडे. आजकाल तुम्ही कामापेक्षा इतर गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करता. लक्षात ठेवा, हे रुग्णालय आहे, तुमचे घर नाही. इथली छोटीशी चूकही कुणाचा जीव घेऊ शकते. असे म्हणत ती नर्स खोलीतून निघून गेली. ती गेल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला. माझे पाय थरथरत होते. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका होता. त्या विधानाने मला अधिक सावधगिरीने चालण्यास भाग पाडले. पण माझा लोभ कमी झाला नव्हता. पण माझी आई माझ्या बदललेल्या अवस्थेमुळे नाखुश होती. ती अनेकदा काळजी आणि दुःखाने माझ्याकडे पाहत असे. एका रात्री मुले झोपल्यानंतर ती येऊन माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, नेहा, मला खरे सांग, नक्की काय चालले आहे? हे सगळे पैसे कुठून येत आहेत?
मला ती बोनसची गोष्ट पचत नाहीये. मला भीती वाटते की तू चुकीच्या मार्गावर तर जात नाहीस ना. त्यावेळी मी तिच्या डोळ्यात पाहू शकले नाही. आई, तू विनाकारण काळजी करत आहेस. सगळे ठीक आहे. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि आनंदी राहा. आपण खूप गरिबी पाहिली आहे. आता वाईट पैशासोबत येणाऱ्या चांगल्या दिवसांची कदर कर. नेहा, वाईट पैशासोबत येणारे चांगले दिवस घरात कधीच शांती आणत नाहीत. माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. नेहा, तुझ्या डोळ्यात ती जुनी निरागसता मला दिसत नाही, तर भीती दिसते. खूप उशीर होण्यापूर्वी जे काही असेल ते मला सांग. मी एकही शब्द न बोलता मी माझ्या खोलीत गेले. माझ्या आईच्या अश्रूंनी माझ्या हृदयाला खूप घायाळ केले होते. पण आता परतीचा मार्ग बंद झाला होता. मी एका अशा दलदलीत अडकले होते जिथून मी बाहेर पडू शकत नव्हते. काही महिन्यातच मी श्रीमंत झाले होते. मी कधीही स्वप्नातही पाहिले नव्हते ते सर्व काही होते. मी आता माझे भाड्याचे घर सोडले होते आणि माझा स्वतःचा छोटासा बंगला विकत घेतला होता. झोपडीतले माझे जीवन आता फक्त एक आठवण होती. पण मी माझे हॉस्पिटलचे काम सोडले नव्हते. माझा लोभ मला दररोज त्याच हॉस्पिटलच्या प्रसूती कक्षात घेऊन जात असे. मी अजूनही तेच जुने साधे कपडे घालत असे, जेणेकरून कोणालाही काहीही संशय येऊ नये. दिवसरात्र मी साफसफाई करत असे आणि मला आवश्यक असलेली वस्तू सापडताच मी ते माझ्या बॅगेत लपवत असे आणि संध्याकाळी काळ्या गाडीतील माणसाला देत असे. तो माणूस माझा मदतनीस होता आणि माझा सर्वात मोठा भय देखील ही होता. इतके महिने आम्ही कामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोललो नव्हतो. पण एका संध्याकाळी जेव्हा मी त्याला बॅग दिली आणि त्याने मला पैशांचा बंडल दिला, तेव्हा मी धाडस करून त्याला विचारले, साहेब, मी तुम्हाला काही विचारू शकते का? त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, विचारा. मी म्हणाले, तुम्ही या कचऱ्याचे काय करता? ते इतके मौल्यवान का आहे? तो क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, तुम्हाला पैशात रस आहे की तपशिलांमध्ये? अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. फक्त हे समजून घ्या की ही वस्तू दुसऱ्या देशात पाठवली जाते, जिथे लोक त्याची चांगली किंमत देतात. पण का? मी पुन्हा विचारले. तो म्हणाला, नेहाजी, एका व्यक्तीचा कचरा दुसऱ्या व्यक्तीचा खजिना असतो असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या या उत्तराने माझ्या मनात अनेक प्रश्न पडले. मी जितके या कामात अडकत गेले तितकेच माझी भीती आणि चिंता वाढत गेली. रुग्णालयात परिस्थिती बदलत होती. सर्वांना माहीत होते की मी अचानक कशी श्रीमंत झाली आहे. डॉक्टर आणि परिचारिका मला अनेकदा थांबवून मला त्याबद्दल विचारत असत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिस्टर कविता, ज्यांचे डोळे नेहमीच माझ्यावर केंद्रित होते. एके दिवशी कविता नर्सने मला पाहिले आणि विचारले, नेहा, तुमची ड्युटी सकाळच्या शिफ्टमध्ये संपते, तर तुम्ही यावेळी इथे काय करत आहात? एके दुपारी तिने मला हॉलवेमध्ये थांबवले. मी घाबरून म्हणाले, मी घरी जात होते म्हणून मी काही काम राहिले आहे का ते पाहत होते. कविता नर्स म्हणाली, तू आजकाल इतकी मेहनत करत आहेस नेहा, की तुझी झोपडी आता राजवाडा बनली आहे. आम्हाला कधीतरी दाखव तुझा बंगला. तिच्या स्वरात लपलेला संशय माझ्या मनात धोक्याची घंटा वाजवत होता. मी विषय बाजूला करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व देवाची कृपा आहे कविताताई. ती टक लावून मला म्हणाली, नेहा, देवाचे आशीर्वाद फक्त प्रसूती कक्षातील कचऱ्याच्या डब्यावरच पडतात का? हे ऐकून तर माझ्या पायाखालून जमीन सरकली. तिला काही कळले तर नाही ना? तिने मला पाहिले असेल का? मी तिला कोणतेही उत्तर न देता निघून गेले. पहिल्यांदाच मला वाटले की माझा खेळ आता संपला आहे. मी घरी पोहोचले तेव्हा माझी आई रडत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती. जर माझी मुलगी चुकीच्या मार्गाने गेली असेल, जर हे पैसे काही वाईट हेतूने येत असतील, तर तिला सांभाळून घ्या आणि या चिखलातून तिला बाहेर काढा. तिचे शब्द माझ्या हृदयात बाणांसारखे घुसले. मी ओरडले, आई, तू हे काय म्हणतेस? तिच्या डोळ्यात राग होता. हो नेहा, कारण मला चोराची किंवा पापीची आई व्हायचे नाही. खरे सांग, हे पैसे कुठून येत आहेत? नाहीतर मी उद्या रुग्णालयात जाऊन सर्वांना विचारेन. तिचे शब्द ऐकून मी तर तुटून पडले. मी तिच्या पाया पडले आणि म्हणाले, आई, मला माफ कर.
मी असहाय्य होते. मी माझ्या मुलांना उपाशी पाहू शकत नव्हते. मी तुला औषधाशिवाय त्रास सहन करताना पाहू शकत नव्हते. माझी आई कठोरपणे म्हणाली, असहायता माणसाला पाप करायला लावत नाही. लोभ माणसाला पाप करायला लावतो. नेहा, तू आमचा सन्मान खराब केला आहेस. त्या रात्री मला झोप येत नव्हती. माझ्या आईचे शब्द, कविता नर्सची संशयास्पद नजर आणि त्या अनोळखी व्यक्तीचे शब्द माझ्या मनात घुसले. मला असे वाटले की मी माझा श्वास गमावत आहे. दुसऱ्या दिवशी मी जड मनाने रुग्णालयात पोहोचले. मी ठरवले होते की हे काम आज शेवटचे असेल. मग मी त्या माणसाला भेटेन आणि त्याला स्पष्टपणे सांगेन की यापुढे मी हे काम करणार नाही. माझ्याकडे आता पुरेसे पैसे होते की मी सहजपणे कोणताही एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकत होते. मी माझे लॉकर पुन्हा उघडले आणि माझ्या गणवेशातून एक दुमडलेली स्लिप पडली. माझे हृदय धडधडत राहिले. थरथरत्या हातांनी मी स्लिप उघडली. त्यावर लिहिले होते, मला माहित आहे की तुम्ही कचऱ्यातून काय काढता. क्षणभर माझा श्वास थांबला. माझ्या पायाखालून जमीन सरकली की हे कोणी लिहिले असेल. माझे रहस्य कोणी शोधले आहे. माझे मन अस्वस्थ होऊ लागले. ती मुख्य परिचारिका श्रीमती डिसूझा होती की माझा हेवा करणारी एखादी क्लीनर होती की नर्स कविता होती. नक्कीच यापैकी कोणीतरी असेल. तिचे संशयास्पद भाष्य आणि शब्द आठवतातच माझे हृदय धडधडले. मी स्लिप माझ्या खिशात ठेवली आणि काहीही झालेच नाही असे वागण्याचा प्रयत्न केला. पण आतून माझे संपूर्ण शरीर घाबरलेले होते. मी माझा गणवेश बदलला आणि कामाला लागले. पण माझे मन दुसरीकडेच होते. माझे डोळे नर्स कविताला शोधत राहिले. ती इतर परिचारिकांसोबत हसत होती. तिचा चेहरा पूर्णपणे सामान्य होता. ती माझी कल्पना होती की कोणीतरी मुद्दाम केले आहे आणि मी दुसऱ्या कक्षात साफसफाई करायला निघून गेले. पण मला नेहमीच असे वाटत होते की कोणीतरी माझ्या मागे उभे आहे. जणू कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे. रुग्णालयाची इमारत मला तुरुंगासारखी वाटत होती. माझी ड्युटी संपताच मी कपडे बदलले आणि निघून जाण्यासाठी घाई केली. मी त्या दिवशी काळ्या कारमधील त्या माणसाला भेटणार नाही असे ठरवले होते. हे प्रकरण थंड होईपर्यंत मी काही दिवस विश्रांती घेईन. मी रुग्णालयाच्या मागच्या कॉरिडॉरमधून चालत होते, जो नेहमीच सुनसान होता. तेव्हा मागून आवाज आला, नेहा. तो नर्स कविताचा आवाज होता. मी मागे वळून पाहिले तर ती तिथेच उभी होती. तिचा चेहरा पूर्णपणे गंभीर होता. ती म्हणाली, थांब नेहा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी खूप घाबरले. हो नर्स कविता, माझी ड्युटी संपली आहे. मला घरी जायचे आहे. मुले घरी एकटी आहेत. ती म्हणाली, तुमची ड्युटी संपली असेल पण तुला अजूनही ते महत्वाचे काम करायचे आहे, बरोबर ना? मी तिथेच शांतपणे उभी राहिले. माझे डोके सुन्न झाले. ती म्हणाली, मी काल तुला हॉस्पिटलच्या मागे त्या काळ्या गाडीत पाहिले होते. कोण आहे तो माणूस जो समोरच्या दाराने आत येत नाही? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी भिंतीला टेकून बसले आणि रडले, नर्स कविता, कृपया कोणालाही सांगू नकोस, नाहीतर मी उद्ध्वस्त होईन. माझी मुले अनाथ होतील. ती माझ्या शेजारी येऊन बसली. आता कठोरपणाऐवजी तिचा स्वर कुतूहलाने भरलेला होता. मी कोणालाही सांगणार नाही. जर तू मला खरे सांगितलेस तर त्या पिशव्यांमध्ये काय आहे जे तू त्या इतक्या गुप्तपणे नेतेस? आणि तू अचानक इतकी श्रीमंत कशी झालीस? मी अडखळत म्हणाले, नर्स कविता, जेव्हा तुम्ही एखाद्या बाईची डिलिव्हरी करता तेव्हा मी प्लेसेंटा, प्रसूतीनंतर कचऱ्यात टाकणारा पडदा चोरते आणि त्या माणसाला विकते. हे ऐकून नर्स कविताचा चेहरा तिरस्काराने आणि आश्चर्याने भरला. तू वेडी झाली आहेस का नेहा? तो घाणेरडा एक निरुपयोगी भाग आहे. तो कोण खरेदी करेल? मी हळूवारपणे म्हणाले, मला माहित नाही नर्स कविता. त्या माणसाने फक्त ते खूप मौल्यवान असल्याचे मला सांगितले. पण का तो त्याचे काय करतो मला काहीही माहित नाही. त्याने मला सांगितले की मोठ्या कंपन्या त्या पडद्यापासून क्रीम आणि इंजेक्शन बनवतात. श्रीमंत महिला सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी वापरतात. त्या प्लेसेंटाचा वापर त्या अँटी-एजिंग क्रीममध्ये केला जातो.
नर्स कविताचा चेहरा आता शांत होता. तिच्या डोळ्यात आश्चर्य, तिरस्कार आणि धक्का सर्व मिसळले होते. ती ऐकत होती. तिने कधीही कल्पना केली नव्हती. ती दररोज कचरा समजून फेकून देत असे. ती प्रत्यक्षात लाखो रुपयांचे सोने होते. ते एका महिलेच्या शरीरातून आले होते आणि दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जात होते. रहस्य बाहेर आले होते. नर्स कविताच्या डोळ्यात शंका आणि आश्चर्याची लाट प्रत्येक क्षणी बदलत होती. मी तिच्या पायाशी बसून माझे नशीब कधी येईल याची वाट पाहत होते. ती व्यवस्थापनाला फोन करेल, पोलीस येतील आणि माझ्यासाठी सर्व काही संपेल. हा विचार माझ्या मनात पुन्हा येत राहिला. पण तिची शांतता वाढत गेली. ती माझ्याकडे नाही तर तिच्या समोरच्या भिंतीकडे पाहत होती. जणू तिचे मन खोल विचारात हरवले होते. मी म्हणाले, नर्स कविता, मी तुला खरे सांगितले आहे. आता तू मला जी काही शिक्षा करशील ती मी स्वीकारेन. तेवढ्यात ती म्हणाली, नेहा, तो माणूस प्रत्येक बॅगेसाठी किती पैसे देतो आणि तू दररोज किती पैसे घेतेस? तिचे प्रश्न मला धक्कादायक वाटत होते. शिक्षेऐवजी इतके प्रश्न का? भीतीने ग्रासून मी तिला सगळे सांगू लागले. नर्स कविता, तो प्रत्येक बॅगेसाठी मला 20,000 ते 25,000 रुपये देतो. ज्या दिवशी खूप केसेस असतात त्या दिवशी ते 1 लाखापर्यंतही जाऊ शकते, कधीकधी दिवसाला 1 लाखही. अचानक मला तिच्या चेहऱ्यावर तोच लोभ दिसला जो मी काही महिन्यांपूर्वी स्वतःमध्ये पाहिला होता. मला जाणवले की तिच्या मनातही माझ्या मनात जो संघर्ष सुरू होता तोच संघर्ष सुरू होता. ती स्वतःच्या पद्धतीने एक कडक तरीही प्रामाणिक परिचारिका होती. पण कदाचित तिच्या गरजा तिच्या दृष्टिकोनापेक्षा जास्त होत्या. कदाचित तिचीही अपूर्ण स्वप्ने होती जी त्याच्या तुटपुंज्या पगाराने पूर्ण होऊ शकली नाहीत. बराच वेळानंतर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात दया किंवा राग नव्हता, फक्त एक थंड व्यवसायासारखी चमक होती. उठ नेहा, तुझे अश्रू पुस. तुला शिक्षा होणार नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. तुम्हाला काय म्हणायचे आहे नर्स कविता? ती म्हणाली, याचा अर्थ असा आहे की उद्यापासून तुम्ही हे काम एकटे करणार नाही. ती माझा हात हातात घेत म्हणाली, आता रडणे थांबवा. कामाची वेळ झाली आहे. तुम्ही खूप मूर्खपणा केला आहे. तुम्हाला कधीही पकडता आले असते, पण आता असे होणार नाही. डिलिव्हरीची केस संपताच बॅग कचऱ्याच्या टोपलीत जाणार नाही. तर मी स्वतः ती उचलून मेडिकल स्टोअर रूमच्या एका कोपऱ्यात ठेवे, जिथे कोणीही जाणार नाही. तिथे ती सुरक्षित असेल. तुम्हाला प्रत्येक वेळी लेबर रूमच्या बाहेर उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही निघून गेल्यावर स्टोअर रूममधून बॅग उचलून बाहेर जाऊन त्या माणसाला द्या, समजले? मी तिच्याकडे पाहतच राहिले. ज्या बाईने मला मृत्यूसारखे घाबरवले होते ती आता मला ते चुकीचे काम अधिक सुरक्षितपणे कसे करायचे ते शिकवत होती. आणि तिने एक अटही घातली होती, जे काही पैसे येतील त्यापैकी 30% माझे असतील. हळूहळू मला संपूर्ण खेळ समजला. ही दया नव्हती, तर ही भागीदारीची ऑफर होती. त्यांनी माझी असहायता आणि माझी भीती त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी वापरली होती. पण नर्स कविता, हा तर गुन्हा आहे. ती हसली आणि म्हणाली, जेव्हा तुम्ही कमवत होता तेव्हा तो गुन्हा नव्हता का नेहा? नेहा, रुग्णालय या मौल्यवान वस्तू जाळून नष्ट करते. जर ते एखाद्यासाठी उपयुक्त असेल आणि आपल्याला याचे काही पैसे देत असेल तर त्यात काय चूक आहे? आपण कोणाचेही हक्क हिरावून घेत नाही. रुग्णालयातील कर्मचारी या मौल्यवान वस्तू जाळून टाकतात आणि त्यांची विल्हेवाट लावतात. मी फक्त माझा वाटा घेत आहे. माझ्याकडे नकार देण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जर मी असे केले असते तर ती एका मिनिटात व्यवस्थापनाला सगळे सांगून टाकले असते. मी म्हणाले, ठीक आहे नर्स कविता, मी तुमच्याशी सहमत आहे. ती म्हणाली, तू घरी जा आणि काळजी करू नकोस. आपले नवीन काम उद्यापासून सुरू होईल. त्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा मी एकटी नव्हते. या बेकायदेशीर प्रकरणात आणखी एक व्यक्ती माझ्यासोबत होती, एक सुशिक्षित वरिष्ठ परिचारिका. मला माहित नव्हते की आमची अपवित्र भागीदारी किती दूर नेईल. पण एक गोष्ट स्पष्ट होती, धोका आणि उत्पन्न दोन्ही दुप्पट झाले होते.
सिस्टर कविताची हॉस्पिटल सिस्टमची उपलब्धता आणि ज्ञान यामुळे आमचे काम अधिक स्वच्छ आणि कमी धोकादायक झाले होते. तिला माहित होते की कोणता कॉरिडॉर कधी रिकामा होणार आहे, कोणत्या डॉक्टरची ड्युटी कधी बदलते आणि कोणत्या स्टोअररूमच्या चाव्या कुठे लटकवल्या आहेत. आता मला दिवसभर प्रसूती कक्षाच्या बाहेर भटकावे लागत नव्हते. कविता स्वतः ते सामान सुरक्षित ठिकाणी पोहोचवत असे आणि मी सुट्टीवर असताना ते उचलून परत घेऊन जात असे. पैशाचा ओघ सुरू होता, कारण सिस्टर कविताने तिच्या प्रभावाने इतर ऑपरेटिंग थिएटरमधून मौल्यवान वस्तू काढण्याचे मार्ग शोधले. आम्ही ठरवले की एकूण रकमेपैकी 40% आता सिस्टर कविताकडे आणि 60% माझ्याकडे राहील, कारण बाहेरील लोकांशी संपर्क साधण्याची आणि वाटाघाटी करण्याची जबाबदारी आणि जोखीम माझ्याकडेच राहिली. संपत्तीने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. मी एक छोटी कार खरेदी केली. माझी मुले शहरातील एका चांगल्या शाळेत शिकू लागली. मी माझ्या आईच्या उपचारासाठी शहरातील उच्च डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. पण माझी आई अजूनही माझ्यावर खुश नव्हती. तिने मी दिलेल्या सुविधांचा वापर केला, पण तिच्या डोळ्यात नेहमीच निराशा आणि भीती असायची. नेहा, हे किती काळ चालेल? ती मला अनेकदा विचारायची. कमकुवत पाया असलेली कोणतीही गोष्ट जास्त काळ टिकत नाही. मी म्हणाले, आई काळजी करू नकोस, मी सर्व काही सांभाळेन. मी नेहमीच तिला टाळाटाळ करत असे. दरम्यान नर्स कविताच्या आयुष्यातही मोठा बदल होत होता. ती वयस्कर झाली होती. तिने तिची जुनी मोटारसायकल विकली होती आणि एक छोटी कार खरेदी केली होती. तिच्यात अचानक झालेला हा बदल हॉस्पिटलमधील सर्वांनाच लक्षात आला. जणू ती पुन्हा जिवंत होत आहे असे वाटत होते. आमचा फक्त एक व्यावसायिक संबंध होता. आम्ही फक्त कामाच्या वेळेत बोलायचो, पुढचे पाऊल मोजायचे आणि नियोजन करायचे. एके दिवशी नर्स कविता मला म्हणाली, नेहा, हा माणूस आपल्याला खूप कमी पैसे देतो. हे उत्पादन बाहेर लाखोंना विकले जात असेल, पण आपल्याला ते फक्त हजारोंना मिळते. हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी विशाखा गुप्ता म्हणाली, आपण नवीन खरेदीदार शोधला पाहिजे. नाही नर्स कविता, ते आपल्यासाठी खूप धोकादायक असेल. मी लगेच नकार दिला. आपल्याला जे मिळत आहे ते कमी आहे का? जास्त लोभामुळे आपलेच नुकसानच होईल. माझे शब्द ऐकून ती रागाने बोलली, तू नेहमीच घाबरतेस, म्हणूनच तू आयुष्यभर हे करत आली आहेस. पैसे कमवण्यासाठी धाडस लागते. मग तो दिवस आला ज्याची मला भीती वाटत होती. रुग्णालयात व्यवस्थापनात सुरक्षा वाढवण्यासाठी प्रत्येक कॉरिडॉरमध्ये, विशेषतः स्टोअर रूममध्ये आणि मागच्या गेटवर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. ही बातमी आमच्यासाठी बॉम्बस्फोटासारखी होती. मी म्हणाले, नर्स कविता, आपण हे काम आता ताबडतोब थांबवले पाहिजे. हे कॅमेरे आपल्याला धोकादायक ठरू शकतात. आपल्याकडे सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. नर्स कविता म्हणाली, वेडी होऊ नकोस नेहा, पैसा कधीच पुरेसा नसतो आणि मी या कॅमेऱ्यांमधून मार्ग काढेन. मला त्यांचे ब्लाइंड स्पॉट्स चांगले माहीत आहेत, जिथे ते दिसत नाहीत. काळजी करू नकोस. पण मला माहीत होते की आमचा जाळा घट्ट होत चालला आहे. हा कदाचित देवाने दिलेला इशारा होता, जो कविताला तिच्या लोभामुळे समजला नव्हता. त्या आठवड्यात एके दिवशी रुग्णालयात प्रसूतीच्या अनेक केसेस होत्या आणि आमच्याकडे भरपूर साहित्य जमा झाले होते. नेहमी खूप काळजी घेऊन काम करणाऱ्या कविताने त्या दिवशी लोभ आणि घाईमुळे मोठी चूक केली. ते सर्व साहित्य वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवण्याऐवजी तिने काम लवकर पूर्ण करण्यासाठी एका मोठ्या वैद्यकीय कचरा पिशवीत ठेवले. ती बाहेरील बॅग घेऊन स्टोअर रूममधून बाहेर पडत असताना एक ज्युनियर नर्सने तिला पाहिले. तिच्या मनात प्रश्न कायम होता, सिस्टर कविता एवढी मोठी बॅग एकटी का घेऊन जात होती? त्या संध्याकाळी जेव्हा मी काळ्या कारच्या ड्रायव्हरला भेटण्यासाठी मागच्या गेटवर पोहोचले, तेव्हा तो खूप घाबरलेला दिसत होता. लवकरात लवकर घाई करा. तो खूप घाबरलेल्या अवस्थेत होता आणि म्हणाला, घाई करा, सुरक्षा खूप कडक झाली आहे. सगळीकडे कॅमेरे आहेत. मला वाटते की हा आपला शेवटचा करार असू शकतो. त्याने मला पैसे दिले, मग लगेच निघून गेला. शेवटचा करार. माझ्या हृदयाने मला सांगितले की तो कदाचित खरे बोलत होता. आमचा खेळ आता संपणार होता.
ज्युनियर नर्सने मिस डिसोझाला सर्व काही सांगितले. ज्यांना माझ्यावर आणि नर्स कवितावर आधीच संशय होता त्या लगेच सावध झाल्या. तिने व्यवस्थापनाशी बोलून आदल्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. ते बाहेर काढले. पुरावा त्यांच्या डोळ्यासमोर होता. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की सिस्टर कविता प्रसूतीनंतर थेट लेबर रूममधून स्टोअर रूममध्ये जात आहेत आणि थोड्या वेळाने बाहेरील बॅग घेऊन बाहेर पडत आहेत. काही तासांनंतर मी त्याच स्टोअर रूममध्ये जाते, तीच बॅग घेते आणि मागच्या गेटमधून बाहेर पडते. हे दररोज होत होते. आमचा संपूर्ण प्लॅन, जो आम्ही सुरक्षित मानत होतो, तो आता छोट्या पडद्यावर एखाद्या चित्रपटासारखा चालू होता. दुसऱ्या दिवशी मी माझे सामान घेऊन मागच्या गेटकडे निघाले तेव्हा मी खूपच घाबरलेले होते. मी बाहेर पडताच हॉस्पिटलच्या 2 सुरक्षा रक्षकांनी मला घेरले. मिस डिसूझाने विचारले, नेहा, या बॅगेत काय आहे? त्यांना पाहून बॅग माझ्या हातातून खाली पडली आणि आतल्या रक्ताळलेल्या पिशव्या बाहेर पडल्या. गार्डने तिरस्काराने आणि केसाने तोंड फिरवले. मला माहित होते की हे आता संपले आहे. मी जमिनीवर पडले आणि रडू लागले. सिस्टर कविताला हॉस्पिटल डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जबरदस्तीने नेण्यात आले. तिने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा व्हिडिओ आणि पुरावे सादर केले गेले तेव्हा तिचा सर्व अभिमान आणि आत्मविश्वास भंग झाला आणि पोलिसांना बोलावण्यात आले. हा सर्व घोटाळा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखा पसरला. हॉस्पिटलच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. काळ्या कारमधील त्या माणसाचा कोणताही पत्ता लागला नाही. त्याला धोका जाणवताच तो अशा प्रकारे गायब झाला जणू तो कधीच अस्तित्वात नव्हता. या संपूर्ण प्रकरणात तो एकमेव वाचला होता. खटला सुरू झाला. सिस्टर कविता एक सुशिक्षित आणि वरिष्ठ परिचारिका असल्याने तिच्या व्यवसायाला कलंकित केल्याबद्दल तिला कठोर शिक्षा मिळाली आणि मी एक वरिष्ठ परिचारिका असल्याने तिच्या व्यवसायाला कलंकित केल्याबद्दल मला कठोर शिक्षा मिळायला हवी होती. पण मला कमी शिक्षा मिळाली. पण तुरुंग माझे नशीब बनले. मी जे काही कमावले होते, घर, गाडी, संपत्ती, ते सर्व गमावले. माझे कुटुंब त्याच झोपडीत परतले. पण यावेळी गरिबीसोबत बदनामीचा कलंक होता. माझी आई या धक्क्याने आजारी पडली आणि माझ्या मुलांना त्यांच्या आईच्या कृतींचे आणि इतरांच्या टोमण्यांचे परिणाम भोगावे लागले. आज अनेक वर्षांनंतर मी त्या अरुंद तुरुंगाच्या कोठडीत बसून माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहते. मला माझ्या कृतींची लाज वाटते. मला माहित आहे की मी चोरी केली, गुन्हा केला आणि लोभाने आंधळी झाले. मी त्याचे परिणाम भोगत आहे आणि मी ते स्वीकारते. मी जे काही केले ते लोभामुळे सुरू झाले नव्हते, तर जबरदस्तीने आणि प्रेमामुळे. माझा एकमेव गुन्हा होता की मी माझ्या मुलांसाठी चांगल्या जीवनाचे स्वप्न पाहिले. मी चुकीचा मार्ग निवडला आणि त्याचा शेवट वाईट झाला. पण आनंदाचे ते काही क्षण माझ्या कुटुंबाला दिलेल्या शिक्षेला पात्र होते का? मला कदाचित या प्रश्नाचे उत्तर कधीच कळणार नाही. बेकायदेशीरपणे मिळवलेली संपत्ती तात्पुरती आराम देऊ शकते, परंतु ती माणसाची शांती आणि प्रतिष्ठा कायमची हिरावून घेते. काहीही असो, जाणारा प्रत्येक दिवस सारखाच होता. त्यामुळे दुःख होत होते. माझ्या मुलांच्या भविष्याचा आणि आईच्या आरोग्याचा विचार करूनही मला आत गुदमरल्यासारखे वाटत होते. मी जे केले ते गुन्हा होते, पण त्याची मुळे माझ्या हृदयात खोलवर होती. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता, पण मी हार मानली होती. मी स्वतःला हा प्रश्न अनेक वेळा विचारला. दुसरा कोणताही मार्ग नव्हता का? मी हार मानली होती का? एका संध्याकाळी तुरुंगाच्या ग्रंथालयात काम करत असताना मला एक जुनी डायरी सापडली. ती एका माजी कैद्याची होती. पाने पिवळी पडली होती, पण शब्द खोल होते. त्या महिलेने माझ्यासारखीच चूक केली होती. लोभ आणि घाईमुळे बेकायदेशीर मार्ग निवडला. पण तिने लिहिले होते की तुरुंगात आल्यानंतर तिने स्वतःला पूर्णपणे बदलले होते. तिने अभ्यास केला, कौशल्ये शिकली आणि बाहेर येऊन प्रामाणिकपणाचे नवीन जीवन सुरू केले. तिने डायरीवर लिहिले होते की गुन्हा करणे चूक असू शकते, पण त्यातून शिकणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्या डायरीतील शब्दांनी माझ्या हृदयात एक नवीन ज्योत पेटवली. मला जाणवले की मी माझी शिक्षा पूर्ण केल्यानंतर मला सोडले जाऊ शकते, पण जर मी माझी मानसिकता बदलली नाही तर मी पुन्हा त्याच गोंधळात अडकू शकते.
मी तुरुंगात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागले. मी शिवणकाम आणि भरतकाम शिकले, जेणेकरून मी इथून गेल्यानंतर सन्मानाने काहीतरी कमवू शकेन. मी माझ्या वरिष्ठ परिचारिका सिस्टर कविता यांना कधीही पाहिले नव्हते. मी ऐकले होते की ती तिची शिक्षा भोगत आहे आणि तिच्या पतीचे निधन झाले आणि तिचा अभिमान तुटला आहे. आता माझ्या मनात तिच्याबद्दल कोणताही राग नव्हता. आता माझा लढा फक्त स्वतःशी, माझ्या भूतकाळातील निर्णयांशी होता. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी तुरुंगातून बाहेर पडले, तेव्हा बाहेरचे जग पूर्वीपेक्षा अधिक कठोर वाटले. मी अजूनही तिथेच होते. माझ्या कपाळावर कैदीची खूण होती. शहरातील लोक माझ्याकडे तिरस्काराने पाहत होते. माझे कुटुंब अजूनही त्याच झोपडीत होते. आई कमकुवत झाली होती, पण तिने मला मिठी मारली. आता तू परत आली आहेस नेहा, इतकेच महत्वाचे आहे. तिच्या आवाजात वर्षानुवर्षे असलेल्या वेदना आणि प्रेम होते. माझ्या मुलांच्या डोळ्यात आता वाईटपणाऐवजी एक विचित्र दुःख होते, पण ते माझ्याकडे आशेने पाहत होते. मी लगेच शिवणकाम आणि भरतकाम सारखी छोटी कामे करायला सुरुवात केली. काम कमी होते, कमाई कमी होती, पण त्यात समाधान होते. आता मी माझ्या कमाईच्या भीतीने नाही, तर सन्मानाने झोपत असे. एके दिवशी माझ्या धाकट्या मुलाने मला विचारले, आई, आता आपण इतके गरीब का आहोत? आमच्याकडे सर्व काही होते. मी त्याला म्हणाले, बेटा, आपल्याकडे आधी जे काही होते त्याचा पाया कमकुवत होता. ते वाळूने बनलेला एक किल्ला होता, जे एका झटक्यात कोसळले. आणि आज आपल्याकडे जे काही आहे, जरी ते लहान असले तरी ते सत्याच्या पायावर बांधलेले आहे. अवास्तव संपत्ती डोळ्यांना चकित करू शकते, परंतु ती कधीही हृदयाला शांती देऊ शकत नाही. ती फक्त सुविधा देते, आदर नाही. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.